नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, डेली लेक्चर सीरीज जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोज तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण 13 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे आज, कारण खूपच महत्त्वाचे क्वेश्चन जे ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आणि शेवटी 2 टेस्ट क्वेश्चन आहे, ते सुद्धा त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ज्याचं उत्तर बेस्ट असेल त्याला आपण पिन करूया. या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये पिन तुम्हाला दिसेल, ज्याचं उत्तर बेस्ट असेल त्या उत्तराला. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आज तुमचं हिस्ट्रीचं लाईव्ह लेक्चर आहे. त्याचबरोबर मी तुमचं पॉलिटी आणि स्टेट बोर्डचे लेक्चर रेकॉर्ड करून अपलोड करत आहे. ठीक आहे, पॉलिटी आणि त्याचबरोबर जिओग्राफी जे ओल्ड पुस्तक आहे 9वीचं, तर त्याचा आज रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बॅचमध्ये मिळून जाणार आहे. त्याचबरोबर या बॅचमध्ये डिजिटल नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, स्टेट बोर्ड आहे. ठीक आहे, तर सगळं या बॅचमध्ये असणार आहे. ही बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करावं लागेल. त्याचबरोबर आपण सरळ सेवा भरतीचे सुद्धा बॅचेस सुरू केलेले आहे. आता आपण बीएमसीची बॅच आपली सुरू आहे, बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे. आजपासून आपण एक नवीन बॅच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे 18 तारखेपासून लेक्चर सुरू होतील. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा, जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुणी टीईटीची तयारी करणार असेल तर त्याला निश्चितच या नंबरवर कॉल करायला सांगा, जेणेकरून आम्ही त्यांची नाव नोंदणी करून घेऊ. 18 तारखेला ऍडमिशन ओपन होणार आहे सकाळी 9 वाजता. बघा मित्रांनो, या आपल्या पॉलिटीच्या नोट्स आहे, त्याचबरोबर इकोच्या नोट्स आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राची इतिहास चालू घडामोडीची नोट्स आहे. या तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन, अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशनवर मिळणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, इन्स्टावर फॉलो करू शकता. आज आपण 13 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत आणि सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापासून करणार आहे. नीट प्रश्न वाचायचा आहे, तेव्हाच आपल्याला उत्तर देता येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान केला. नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कधी सुरू करण्यात आला? ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, पहिले प्रश्न समजून घेऊया. एक पुरस्कार आहे नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे, हा जे काही नर्स असतात, ठीक आहे, दवाखान्यामध्ये जे काही नर्स असतात तर त्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे. जे बेस्ट काम करणारे जे काही पुरुष आणि महिला जे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं जे काही काम करत असतात तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. बघा मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा सुरू कधी करण्यात आला होता? तर सुरू करण्यात आला होता 1973 मध्ये. 2024 मध्ये किती जणांना देण्यात आला? तर दरवर्षी हा पुरस्कार 15 व्यक्तींना देण्यात येतो. मग 2024 मध्ये सुद्धा 15 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, मेन बाबी सांगतो. 15 पुरुष आणि महिलांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर 1973 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला बक्षीस म्हणून 50,000 रुपये दिले जातात. त्याचबरोबर बघा, या 15 व्यक्तींना यावर्षी पुरस्कार मिळालेला आहे, पण आपल्याला 15च्या 15 नावं लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे नाव लक्षात ठेवायचंय. तर बघा मित्रांनो, नर्स आशा बावणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. प्रश्न तुम्हाला कसं येईल? तर प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे येईल. 2024 चा नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला? मग त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतील. त्यामध्ये एक ऑप्शन असेल आशा बावणे. ठीक आहे, तर आशा वामनराव बावणे हे जे ऑप्शन असेल तर ते ऑप्शन आपल्याला निवडायचं, ते आपलं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन होता. आता कधी कधी आपण काही करंट अफेअर्स तुम्ही बघत नाही. आता काही मुलांचं म्हणणं आहे करंट अफेअर्स मला अवघड जातं, 15 पैकी मला 5 क्वेश्चनची उत्तर देता येतात आणि 10 क्वेश्चन तुम्ही वाचलेलेच नसतात. तुम्ही काय करता, वर मेन पुरस्कार करतात, मेन क्रीडा प्रकार करतात, पण असेही तुम्हाला प्रश्न डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जातील आणि तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. बघा मित्रांनो, दुसरा क्वेश्चन. ओशन 2024 हा कोणत्या देशाचा सर्वात मोठा नौदल सराव आहे? ओशन 2024 मित्रांनो रशियाचा सर्वात मोठा नौदलाचा सराव आहे. बघा मित्रांनो, आता इथं काय काय गोष्टी आहे, तर ओशन 2024 हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात येणार आहे? पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर, भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र, बाल्टिक समुद्र या ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे. या युद्ध सरावामध्ये 400हून अधिक युद्ध नौका, पाणबुड्या, जहाज हे भाग घेणारे 90,000वरून रशियाचे नौदल कर्मचारी भाग घेणार आहे. 120वरून अधिक विमानं जे आहे ते युद्ध सरावामध्ये भाग घेणार आहे. एवढा मोठा हा ओशन नावाचा युद्ध सराव जो आहे तो रशिया आयोजित करणार आहे.
15 देशांना तो ऍज अ प्रतिनिधी म्हणून बोलवणार आहे. ठीक आहे, या सरावामध्ये चीनने सुद्धा भाग घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा हा युद्ध सराव आहे ओशन 2024. लक्षात ठेवा, कोणी आयोजित केला? रशियाने. ठीक आहे, आयोजन कुठे झालं हे नाही विचारलं जाणार, कारण वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, कोणत्या देशाने झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी ला सप्टेंबर 2024 मध्ये दुष्काळाच्या संकटात मानवतावादी मदत दिली आहे? तर बघा मित्रांनो, झिम्बाब्वे, झांबिया आणि मालावी या देशांना भारताने काय केलेले आहे? तर मदत केलेली आहे. तर भारताने यांना अन्नधान्याची मदत केलेली आहे. आपण जर बघितलं तर यांना एल निनो चा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ जो आहे तो पडलेला आहे. त्यामुळे झांबियाला आपण 1300 टन मका जी आहे ती दिलेली आहे. 1300 मेट्रिक टन मका दिलेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मलावी या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ जो आहे तो आपण दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी यांना मदत केलेली आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो, AI मुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर कोणत्या देशाने स्वाक्षरी केली? तर बघा मित्रांनो, जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यामुळे होणारे जे काही धोके आहे तर त्यांना कमी करण्यासाठी एक करार जो आहे, एका करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली एका देशामार्फत. ठीक आहे, तर त्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे मित्रांनो ब्रिटन या देशाने. तर लक्षात ठेवा, बघा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर ठीक आहे कोणी स्वाक्षरी केली? ब्रिटनने. आणि तो करार कशाशी संबंधित आहे? तर AI मुळे निर्माण होणारे धोके कमी करण्याशी संबंधित हा करार आहे आणि यावर स्वाक्षरी करणारा पहिला देश ब्रिटन हा बनलेला आहे. बघा, AI चा गैरवापर होतो, जसं की चुकीची माहिती वगैरे पसरवली जाते, तर त्याशी संबंधित ब्रिटनने एक करार सुरू केलेला आहे ज्यावर अनेक देश स्वाक्षरी करू शकतात. पहिली स्वाक्षरी ब्रिटनने केलेली आहे. यानंतर बघा मित्रांनो, ब्रिटन विषयी जाणून घेऊया. युरोपमधील एक देश आहे, लंडन राजधानी आहे, पाऊंड स्टर्लिंग चलन आहे आणि कीर स्टारमन पंतप्रधान आहे. पाचवा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट या कॅटेगरीमध्ये आपण टाकूया, कारण हा क्वेश्चन डायरेक्ट विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. का? तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये अरब जगातील पहिला बराकाह न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे स्थापन होणार आहे? तर बघा मित्रांनो, ऑलरेडी स्थापन झालेला आहे. अरब जगातील पहिला म्हणजे ज्या काही अरब कंट्री आहे, ठीक आहे, सौदी झालं, इराण झालं, इराक झालं, बहरीन झालं, ठीक आहे, कुवेत झालं, कतार झालं, त्यानंतर UAE झालं, या सगळ्या अरब कंट्री मधील पहिला न्यूक्लिअर प्लांट जो आहे बराकाह नावाचा, तर तो कुठे स्थापन होणार आहे? तर तो मित्रांनो संयुक्त अरब अमिरात UAE मध्ये स्थापन होणार आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये टोटल 4 अणुभट्ट्या असणार आहे आणि 4 अणुभट्ट्या असणारा हा बराकाह न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे तर तो जवळपास 40 टेरावॅट एवढी वीज जी आहे ती निर्माण करणार आहे. यामुळे UAE ची जी काही विजेची गरज आहे ती 25% हाच न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे तो भागवणार आहे. ठीक आहे, तर हा अरब देशातील पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. त्यानंतर 6वा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेचर जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त प्लास्टिक प्रदूषित देश कोणता आहे? तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचं प्रदूषण आपल्याला कोणत्या देशामध्ये बघायला मिळतं? तर ते बघायला मिळतं मित्रांनो भारतामध्ये. बघा, एक संस्था आहे नेचर जनरल, ठीक आहे, तर यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार भारतामध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक प्रदूषण आहे. बघा मित्रांनो, भारतामध्ये जर बघितलं तर वर्षाला 9.3 दशलक्ष टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचं प्रदूषण होतं. आपल्या देशामध्ये जगाच्या 20% प्लास्टिकचं प्रदूषण आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे नायजेरिया आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया. यानंतर 7वा क्वेश्चन बघा, जागतिक प्रथमोपचार दिन, त्याला फर्स्ट एड डे म्हटलं जातं, वर्ल्ड फर्स्ट एड डे कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, वर्ल्ड फर्स्ट एड डे जो आहे तर तो कधी सेलिब्रेट करण्यात येतो? तर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी. सप्टेंबर महिन्याचा दुसरा शनिवार येणार आहे 14 सप्टेंबर रोजी. तर हा जो फर्स्ट एड डे जो आहे त्याचं सेलिब्रेशन 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी हा सेलिब्रेट केला जातो. याची यावेळी थीम काय आहे? तर थीम लक्षात ठेवा, फर्स्ट एड अँड स्पोर्ट. फर्स्ट एड अँड स्पोर्ट ही याची थीम आहे. यानंतर 8वा क्वेश्चन, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 कधी साजरा केला गेला? असा असायला पाहिजे, कधी साजरा केला गेला, कारण हा जो दिवस आहे मित्रांनो
हा 10 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. हा दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? 10 सप्टेंबरला. तर बघा मित्रांनो, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जो आहे तो 10 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. ज्याची थीम काय होती? चेंजिंग द नरेटिव्ह ऑफ सुसाइड. ठीक आहे, ही याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन. लॉजिस्टिक कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी. लॉजिस्टिक म्हणजे काय? तर मी तुम्हाला वेळोवेळी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मालाची वाहतूक, त्याचबरोबर मालाचं स्टोरेज करणं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथून आपल्याला माल पुण्यावरून मुंबईला न्यायचा आहे, तर पुण्यावरून मुंबईला माल नेला जातो, ती वाहतूक. ठीक आहे, मुंबईला माल एखाद्या बंदरावर साठवला जाईल, ते स्टोरेज. ठीक आहे, तिथून समजून की आपण पुढे सौदीला माल पाठवला, तर तिथून तो माल सौदीला पाठवल्यानंतर तिथे एक बंदरावर स्टोअर केला जाईल, मग तिथून सौदी अरेबियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जाईल. हे सगळ्या प्रोसेसला लॉजिस्टिक असं म्हटलं जातं. मग लॉजिस्टिक्सशी संबंधित कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कर आणि डायडॅश यांनी गतिशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने काय केलेले आहे मित्रांनो, जे काही लॉजिस्टिक कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी गतिशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे. तर बघा मित्रांनो, गतिशक्ती विद्यापीठ कुठं आहे? तर ते वडोदरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि हा जो करार आहे आपले जे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, आपण जर बघितलं तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी जे काही गतिशक्ती विद्यापीठ आहे, हे लॉजिस्टिक्सशी संबंधित भारतातील पहिलं विद्यापीठ आहे. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट अगेन. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेने सप्टेंबर 2024 मध्ये 5 यशस्वी वर्ष पूर्ण केली आहे. ती योजना ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना जी आहे मित्रांनो, ती साल 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर 2019 मध्ये ही योजना सुरू झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं होतं, तर निश्चित एक अमाऊंट जी आहे ती भरायची होती आणि त्यानंतर त्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याला 3000 रुपये निश्चित पेन्शन जे आहे ते मिळणार होतं. आतापर्यंत जवळपास 23 लाख शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, तर या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, ज्यामध्ये बिहार राज्यातील शेतकरी सगळ्यात पुढे आहे. ठीक आहे, तर ही शेतकऱ्यांसाठी वृद्ध काळासाठी निवृत्ती वेतन योजना आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जर गेलो तर 11वा क्वेश्चन आहे. भारताने कोणत्या देशासोबत ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे आपण जर बघितलं तर UAE मध्ये काय सुरू झालेलं आहे, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच भारताने UAE सोबत एक अणुऊर्जा करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून जे काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे तर ते आपण UAE ला, संयुक्त अरब अमिरातला देणार आहोत आणि त्याचा वापर करून ते काय करणार आहे, ऊर्जेची निर्मिती करणार आहे. आणि ही ऊर्जा कशासाठी असणार आहे, तर नागरी पर्पज साठी असणार आहे. हे जे काही एलिमेंट्स आपण देणार आहोत, हे जे काही मूलद्रव्य आपण त्यांना देणार आहोत, तर त्याचा वापर नागरी विजेच्या गरजेसाठी होणार आहे. तर हा करार आपण UAE सोबत केलेला आहे. तर शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे भारतामध्ये आले होते, दिल्लीमध्ये आले होते आणि भारतामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची यांनी भेट घेतली. मग भारत आणि UAE ने वेगवेगळे करार जे आहे ते साईन केलेले आहे. त्यामध्ये नागरी आण्विक सहकार्यासाठी हा एक महत्वाचा करार आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 12वा क्वेश्चन. चौथी इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर बघा मित्रांनो, चौथी कॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे ती सिरियाने जिंकलेली आहे. सिरियाने कोणाचा पराभव केला? तर सिरियाने भारताचा पराभव केलेला आहे. या चॅम्पियनशिप मध्ये 3 देश सहभागी झाले होते बघा, भारत, सिरिया आणि मॉरिशस. ठीक आहे, तर मॉरिशस पहिलेच बाद झाला. सिरियाने हा विश्वचषक जिंकला आणि भारताला सुद्धा काय केलं, फायनल मॅच मध्ये हरवलं. फायनल सामना कुठे झाला होता? तर फायनल सामना जो आहे तो हैदराबाद मध्ये GMC नावाचं स्टेडियम आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ही इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल स्पर्धा किती होती? तर एकूणातील 34 स्पर्धा होती. यानंतर 13वा क्वेश्चन. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि आसपासच्या भागात कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचे नवीन अध्यक्ष जे आहे दिल्लीशी संबंधित ते बनलेले आहे राजेश वर्मा. ठीक आहे, कोण बनलेले? राजेश वर्मा. आणि त्यांनी MM कुट्टी यांची जागा घेतली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 14वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. चर्चेत असलेले मालापे आणि मुल्की काय आहे? तर बघा मित्रांनो, चर्चेत असणारं मालापे आणि मुल्की जे आहे तर ते एक पाणबुडी विरोधी युद्ध जहाज आहे.
त्याला आपण म्हणूया अँटी सबमरीन वॉरफेअर साठी निर्माण करण्यात आलेलं जहाज आहे. ASW जहाज अँटी सबमरीन वॉरफेअर साठी तयार करण्यात आलेली जहाज आहे. ठीक आहे. तर ही जहाज कोणी बनवलेली आहे तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने ही जहाज बनवलेली आहे. यामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी साहित्य आहे. बघा मित्रांनो, ही जी जहाज आहे या जहाजांचा उपयोग जो आहे तर तो सबमरीनला मारण्यासाठी होणार आहे. दुसऱ्या देशांच्या पाणबुड्याला मारण्यासाठी या जहाजांचा वापर होणार आहे. यामध्ये टॉर्पिडोज, त्यानंतर रॉकेट्स, माइन्स, त्याचबरोबर क्लोज इन वेपन सिस्टम, त्याचबरोबर जे काही रिमोट कंट्रोल गन, ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या जे काही युद्धविषयक सामग्री आहे ते बसवण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर पाण्याखाली नजर ठेवण्यासाठी स्वदेशी बनावटीचं सोनार सुद्धा यामध्ये बसवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड टोटल 8 काय बनवणार आहे अँटी सबमरीन वॉरफेअर साठी शिप बनवणार आहे, जहाज बनवणार आहे. तर त्यातलं पहिलं जहाज होतं माहे, म्हणून यांना माहे वर्गातील 8 जहाज या नावाने ओळखलं जाणार आहे. मग पहिलं होतं माहे, दुसरं होतं मंगलोर, दुसरं होतं मालवण, तिसरं होतं मंगलोर, आता चौथं आहे मालापे आणि पाचवं आहे मुलकी. तर हे मालापे आणि मुलकी अलीकडे चर्चेमध्ये आहे. यानंतर बघा 15वा क्वेश्चन, नीती आयोगाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने ग्रिड ची स्थापना केलेली आहे तर ग्रिड ची स्थापना मित्रांनो गुजरातने केलेली आहे. ठीक आहे. तर नीती आयोगाच्या धर्तीवर गुजरातने गुजरात स्टेट ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. हे नीती आयोगाप्रमाणे एखाद्या थिंक टँक प्रमाणे काम करल. ठीक आहे. आता ग्रिडचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील आणि अर्थमंत्री जे आहे ते उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर कृषी मंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री आणि उद्योग मंत्री सदस्य असतील. आणि यांच्या व्यतिरिक्त अजून यामध्ये काही सदस्य असतील तर तो टोटल यामध्ये 10 सदस्य असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रिड जे आहे ते गुजरातशी संबंधित आहे. महाराष्ट्राचं कोणतं आहे तर मित्र. ठीक आहे. मित्र हे महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन असं याचा फुल फॉर्म आहे. मग आता टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा चर्चेत असलेलं मालापे आणि मुलकी काय आहे. त्याचबरोबर बघा नेचर जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त प्लास्टिक प्रदूषित देश कोणता आहे. तर हे 2 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर कंबाईनची तयारी करत असाल तर हीच वेळ आहे फाउंडेशन बॅच जॉईन करण्याची. मग ऍड इन, मग मी बॅच जॉईन करल. ठीक आहे. त्यापेक्षा आताच वेळ आलेली आहे, कारण आम्ही यामध्ये मेन्सचं पेपर 2चं जे काही पूर्ण मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, कायदे, एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टी आताच उपलब्ध करून दिलेल्या आहे. आतापासून तुम्ही मेन्सचा आणि प्रीचा सोबत अभ्यास करू शकता. ही संधी आहे. बघा बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत नाहीये तर तुम्ही अभ्यास करून त्यांच्या पुढे जाण्याची ही एक संधी आहे, तर तिचा तुम्ही फायदा घ्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या सरळ सेवक भरतीची तयारी करत असाल तर BMC ची बॅच तुम्ही, आणि त्याचबरोबर आता आगामी आपण टेटची बॅच सुरू करणार आहोत तर त्या बॅच निश्चित जॉईन करू शकता. आणि अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी या नोट्स तुम्ही परचेस करू शकता. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.